सच की आवाज न्यूज चैनल, दिखेगा वही जो दिखेगा सही। मुंबई गोरेगांव के आरे कॉलोनी में महाराष्ट्र के पूर्व पालक मंत्री और शिवसेना युवा सेना प्रमुख यूबीटी के आदित्य ठाकरे का आगमन हुआ, जिसमें हजारों शिव सैनिक मौजूद रहे। युवा नेता आदित्य ठाकरे ने वार्ड क्रमांक 53 के शिवसेना मनसे युवती के उम्मीदवार जितेंद्र बलवी और वार्ड क्रमांक 52 की उम्मीदवार सुप्रिया संदीप गाड़वे के लिए आरे वासियों से वोट की अपील की और विपक्ष पर निशाना साधते हुए अपने सत्ता काल में पालक मंत्री रहते हुए किए गए विकास कार्यों को भी गिनाया और कहा कि हमारी सरकार आई तो आरे का काया पलट करेंगे। इस मौके पर आदित्य ठाकरे की उपस्थिति में बहुत सारे लोगों ने शिवसेना यूबीटी गुट में पक्ष प्रवेश किया। इस मौके पर जोगेश्वरी पूर्व के आमदार अनंत बाला नर और दिंडोशी विधानसभा के आमदार सुनील प्रभु मौजूद रहे। मुंबई ब्यूरो चीफ सरोज मंसूरी की खास रिपोर्ट। विनंती करतो की आपण मी आमदार बाळासाहेब साहेबांना विनंती करतो की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करायचा। भारतरत्न जितेंद्र बलवी साहेबांना विनंती करतो की आपण इंजिन जोडलंय, आपण इथे इंजिन जोडलेलं आहे, पटारी सोबत आहे। पण एक महत्त्वाचं आहे, जसं मी आज धारावीमध्ये होतो आणि तिथे देखील सांगितलं मी की ही लढाई जी आहे आपली मुंबईची जी लढाई आहे ती प्रामुख्याने आपल्या मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघाबद्दल। धारावीत असताना देखील मी तेच सांगत होतो की धारावीमध्ये जे काही चांगल्या परिसरात फटाके नका लावू ना, मस्त छान जंगल आहे आजूबाजूला, फटाके नका लावू, गावडे गावडे। धारावी देखील आपण माहीत पाहतात गेल्या 2 वर्ष आम्ही लढत आहोत तिथे, कारण जे मूळ तुम्ही थोडे असे म्हणजे इकडच्या मागचं दिसेल, येस थँक्यू सॉरी दिसतं मी ना। धारावी हे देखील अदानी गिळण्याचा प्रयत्न करत आहे। जे आपले मूळ धारावीचे लोक आहेत त्यांना तिथून काढून डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यांना तिथून काढून मुलुंडमध्ये असेल दुसरीकडे असेल इथे सगळीकडे नेण्याचा प्रयत्न आहे। पण आपण जी लढाई देत आहोत ती हीच आहे की आपले भूमिपुत्र जे कोण तिथे असतील त्याला तिथे राहू दे ना, बसू द्या, ठीक आहे बसा खाली, आता राहू देतो ते आहे तर जे तिथे राहतात ते तिथेच राहिले पाहिजे। आणि खास करून मी आज इथे आलेलो तुम्हाला हेच सांगायला, मला माहित आहे किती लोकांनी ऐकलंय पण भाजप सरकारने मिंदेच्या सरकारने महापालिकेला एक जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आणि आरेचा सगळा जो परिसर आहे त्याच्यासाठी मास्टर प्लॅन बनवा। ऐकलंय तुम्ही? काही लोकांनी ऐकले, काही लोकांनी ऐकलं नाही। आता ह्याच्यात अर्थात आपल्या मुंबईचा मास्टर प्लॅन म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क आणि हा सगळा जो परिसर आहे आपला आरेचा एवढा सुंदर हिरवगार परिसर आहे, तुम्ही इथे वर्षानुवर्ष राहत आलेला आहात। कधी काही तुमच्यामध्ये आणि पर्यावरणामध्ये अशी काही मारामारी अशी कधीच नव्हती, काही वेगळं मत नव्हतंच। तुम्ही ह्या पूर्ण परिवारात आणि पर्यावरणात राहत होतात, ह्या पूर्ण चालतच राहतात। पण आता जे ह्याला बनवायचं आहे हा मास्टर प्लॅन आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क आरे आणि येऊन याच्यासाठी बनवायचं आहे। अरे राहू दे ना, बसू दे जिथे आहेत तिथे, काही प्रॉब्लेम नाही, येऊ दे कोणाला काही करू नका, मला बोलू दे रे। मध्ये तुम्हाला जर दुसरीकडे जायचं असेल जिथे हे तुम्हाला नेणार आहेत ठीक आहे, तर मतदान करू शकता। पण जर तुम्हाला तुमचे हक्क पाहिजे असतील, तुम्हाला इथेच राहायचं असेल आणि शाश्वत विकास पाहिजे असेल मुंबईच्या मागचं आता हायवेवरनं आत येताना देखील मी गाडीत माझ्या सोबत जे बसले होते त्यांना सांगत होतो माझी आठवणी इथे येणाऱ्या खूप आहेत। अर्थात लहानपणापासून हा काही परिसर काही दूरचा नाहीच आहे, आम्ही आधीपासून इथे येतोय जातोय। परिसर वडिलांसोबत असेल, कधी तिघांसोबत आत साहेब क्रिकेट खेळायचो, मग कधी बिबटी बघायला आम्ही फिरत असतो, कधी जंगलात फिरत असतो, कधी पहाड्यांवर जात असतो। मला आठवतं पालकमंत्री पण असताना कोविडचं वॅक्सिनेशन घेऊन आलो होतो आम्ही, आदिवासी पाड्यांवर पहिलं गेलो आलो होतो ना मी, आणि तेही वॅक्सिन असे आणले होते जे मी स्वतः घेतलं होतं कोवॅक्सिन, ज्याचं काही परिणाम दुसरं काही नाही असं कोवॅक्सिन देखील घेऊन आम्ही आलो होतो। मग अनेक गोष्टी, मग कधी पाऊस कधी जास्ती पडला, अतिवृष्टी झाली असेल तेव्हा पण आलो होतो। आणि ह्या सगळ्या गोष्टींची आठवणी होत असताना विकासाची देखील तेवढीच आठवण आहे, कारण आत येताना हा जो कॉन्क्रीटचा रस्ता झालाय तो देखील महापालिकेकडून मी पालकमंत्री म्हणून फंड देऊन मंजूर केला होता आणि ते काम आपण सुरू केलं होतं। पण आता तर सुनील प्रभूची गाडी बसली होते मागे आणि ते सांगत होते हा रस्ता आपल्याला करणं गरजेचं आहे, तिथूनच आपण फोन केला होता। तसंच ती झाडं पण वाचवली होती, तिथे टोल लावला होता ते पण आपण पळवले होते।
म्हणजे जे कोणी ह्या परिसरावर डोळे ठेवतं किंवा वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतं त्याला पळवण्याचं काम आणि चांगलं काम करण्याचा इथे आपण जो प्रयत्न केला त्याचाच फलित म्हणजे तुम्ही सगळे इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात. मला माहिती आहे अनेक गोष्टी आपल्याला अजून पुढे करायच्या आहेत. आत एक चांगली डिस्पेन्सरी उभारायची आहे. शाळा देखील आपल्याला एक जसं मुंबई पब्लिक स्कूल आपण सगळीकडे केलेली आहे. माझं स्वप्न हेच आहे की इथे देखील एक चांगली शाळा आपल्या इकडच्या सगळ्या पाड्यांसाठी करायची आणि जे सगळे स्थानिक राहतात त्यांच्यासाठी करायची. अनेकदा हे प्रयत्न होत होते माझ्यावर पण. जेव्हा मी पालकमंत्री होतो माझ्यावर देखील दबाव होता की नाही आतल्या लोकांना तुम्ही बाहेर काढा, जंगल हे वाचलं पाहिजे. म्हणून मी पर्यावरण प्रेमी पहिला आहे, पण माझं जेवढं पर्यावरण प्रेम आहे तिथे इथे एवढी जी लोक राहतात आदिवासी पाड्यात त्यांच्यावर पण तेवढंच प्रेम आहे. आणि ह्यांच्यामुळे त्रास नाही आहे, जे बिल्डर तुम्ही घुसवताय त्याच्यामुळे त्रास आहे. कारण आपण वर्षानुवर्ष राहत आलो ना. म्हणजे मला हे पण माहिती आहे की जेव्हा उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला की आपल्याला आरेचं जंगल वाचवायचं आहे, हे कदाचित एकमेव जंगल असेल आपल्या जगभरातलं ते शहरामध्ये आहे आणि लोक आणि पर्यावरण एकत्र राहतात, हे असं एक उदाहरण आहे. आरेचं जंगल वाचवताना 800 एकर वाचवताना हा पण निर्णय आपण घेतला होता की सगळे आपले आदिवासी पाडे आणि ज्या काही वस्त्या येतात, मग थोडेफार जसलम सोसायटी असतील, ज्या काही वस्त्या आहेत आपले, त्या सगळ्यांना जंगलाच्या ह्याच्यातून बाहेर ठेवलं. म्हणजे तुम्हाला कोणी लाईट, पाणी, गटर वॉटर पासून वंचित ठेवू शकणार नाही. हा देखील निर्णय आपलाच होता, ते मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो. पण आज वेळ आलेली आहे की तुम्ही आज या निर्णयापर्यंत आलेला आहात की तुम्ही कुठच्या दिशेने जा. जो शाश्वत विकास आपण करत आलेला आहोत. मला जे पुन्हा एकदा जसं सुनील प्रभूजी जेव्हा महापौर होते मला आठवतं आपण बीएसटीचे जर 5, 10, 15 आणि 20 केले होते, परवडणारे केले होते. बीएसटीचे बसचे रूट आपण वाढवत होतो. आमचं स्वप्न होतं की 10,000 इलेक्ट्रिक बस त्या शहरात जर आल्या तर सगळे जुने रूट आपण पुन्हा सुरू करू शकतो. मला आठवतं मी मंत्री असताना आणि ह्या आठवणी सगळ्या परत काय तर इथे खास करून माझं एक लक्ष होतं. इथे एक शाळेकडे बस जायची, ती बंद पडली होती. ती त्यावेळी आपण सुरू करून घेतली होती, ती पुन्हा मला वाटतं बंद झालेली बस सर्व. पण हे सगळं जर सुरू करायचं असेल आपल्याला, लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत जर आपली सेवा करायची असेल, आपल्या सगळ्या महिला इथे बसलेल्या आहेत, महिला भगिनींसाठी जर मोफत बसची सेवा सुरू करायची असेल, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला मशाल निवडून देणं गरजेचं आहे.